भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्र देवगिरी प्रांत धुळे शाखेच्या वतीने प्रसिद्ध व्याख्याते सी.ए. प्रकाशजी पाठक यांचे स्वामी विवेकानंद जीवन दृष्टीवर व्याख्यान आज दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता धुळे शहरातील जोरा सिटी हायस्कूल येथील सभागृहात भारत मातेचे सुपुत्र आदरणीय वंदनीय स्वामी विवेकानंद यांचे जयंतीचे औचित्य साधत आज भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्र देवगिरी प्रांत धुळे शाखेच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने स्वामी विवेकानंद जीवन दृष्टी या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते तथा सी.ए. प्रकाशजी पाठक यांनी आपले व्याख्यान या ठिकाणी सादर केले। तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धुळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज आबा करंकाळ। तर या कार्यक्रमाचे आयोजन भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्र देवगिरी प्रांत धुळे शाखेचे अध्यक्ष राजेश वाणी, सचिव अजय कासुदेकर व सर्व सदस्य परिवार भारत विकास परिषद धुळे शाखेचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे सर्वसाधारणपणे आपल्या सगळ्यांना कमी अधिक प्रमाणात माहीत असतं, परंतु एक भारतीय चिंतन आहे, ज्या चिंतनावर हल्ली मोठ्या प्रमाणात जग विचार करायला लागल्याचे पडसाद आपल्याला वाचायला मिळतात। आणि त्या दृष्टिकोनातून ज्या मंडळींनी फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि अशा काळात योगदान दिलं आहे की ज्या काळात आपल्या देशाची किंमत जगाच्या पाठीवर एका गुलाम राष्ट्रापलीकडे काही नव्हते। काळ कठीण असतो, त्यावेळी एखाद्या गोष्टीला श्रद्धापूर्वक सांगणं आणि पटवून देणं हे सगळ्यात अवघड असतं। जगातली कोणतीही चांगली गोष्ट काही महत्वाच्या टप्प्यांमधून जाते। व्यक्तीलाही हे विधान लागू आहे, संस्थांनाही हे विधान लागू आहे, राष्ट्रालाही हे विधान लागू आहे। अतिशय ऊर्जितावस्थेत व्यक्ती असेल, संस्था असेल, त्यावेळी सर्वसाधारणपणे त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष केलं जातं। स्वामीजी जगाच्या व्यासपीठावर माहीत नव्हते, म्हणजे क्षणभर असं विधान केलं की ते 1893 साली शिकागोला व्याख्यानासाठी गेले नसते। त्यांचा 1902चा मृत्यू आहे। तर आज स्वामीजी जगाच्या व्यासपीठावर जेवढ्या प्रमाणात माहीत झालेले आहेत तेवढ्या प्रमाणात माहीत झाले असण्याची शक्यता जवळजवळ नव्हती। 93 साली जाण्याच्या काही दिवस अगोदर खर्डीच्या महाराजांना